आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। भाजपमध्ये सध्या पक्षप्रवेश होतोय। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सध्या होतोय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरची ताकद वाढवणं हे प्रत्येक पक्षाचं उद्दिष्ट आहे आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये हे पक्षप्रवेश होत आहेत। पण भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे। राज्यभरामध्ये हे चित्र पाहायला मिळतंय। काँग्रेसचे शिरीष कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करतायत। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय। तर नाशिक सोबतच मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पक्षप्रवेश आज होताना दिसतील। नाशिकमधल्या पक्षप्रवेशासंदर्भात आपण बातचीत करूयात। मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकमध्ये शिरीष कोतवाल भाजपत प्रवेश करतायत। त्यांच्या भाजपत जाण्याने भाजपची ताकद कशी वाढणार आहे आणि काँग्रेसला हा किती मोठा धक्का आहे? नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा आता सुरू झालेला आहे। चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल हे काँग्रेसची एकेकाळची बुलंद तोफ म्हणून ओळखले जायचे। त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी हा खूप मोठा फायदा या प्रवेशाने होणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये राहणारे गुरमीत बग्गा हे माजी उपमहापौर राहिलेले आहेत। ते एकेकाळी काँग्रेसचेच पदाधिकारी होते, नंतर ते अपक्ष निवडून आलेले होते। आता त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्याच पॅनलमध्ये असणाऱ्या मनसेच्या माजी नगरसेविका नंदिनी बोडके यांचा देखील आता भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंगला सुरुवात केलेली आहे। निश्चितच महाविकास आघाडीची एका बाजूला मोड बांधण्याची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीला अशा स्वरूपाचे धक्के बसत आहेत। बरोबर, त्यामुळे नाशिकमध्ये जसं मुकुल तुम्ही सांगितलं की मोठ्या प्रमाणात भाजपात पक्षप्रवेश होत आहेत आणि भाजपची ताकद वाढत असतानाच काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। मुकुल, आणखी असे कोणते चेहरे आहेत जे भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे, जे नाशिकमधले इतर पक्षातले महत्त्वाचे चेहरे मानले जात आहेत? येत्या काळामध्ये आणखी काही प्रवेश होणार असं पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगितलं जात आहे। मात्र आता जे प्रवेश होत आहेत याच्यामध्ये काही इच्छुक नगरसेवक आहेत, ते नगर परिषदेमध्ये देखील इच्छुक आहेत आणि नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक आहेत। माजी काँग्रेसच्या नगरसेविका विमल पाटील यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांचे पुत्र आणि त्यांच्या पत्नी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे एक पॅनल तयार होण्याच्या दृष्टीने हे प्रवेश होत आहेत। नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या पुढाकाराने हे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातले प्रवेश होत आहेत। त्यामुळे आपापल्या ठिकाणचे पॅनल हे मजबूत करण्याची रणनीती देखील भाजपच्या आमदारांच्या वतीने ही आखली जात आहे आणि अशीच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये भाजपचं अस्तित्व अधिकाधिक वाढवावं, ताकद वाढवावी या दृष्टीने देखील आता ग्रामीण भागातले देखील प्रवेश होत आहेत। निश्चित मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।